हॅलो, माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुढील व्हिडिओ तुम्ही 4 दिवसांचा क्लब व्हिडिओ बघणार आहात. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे आहे ऑपोजिट साइडचे ट्रॅफिक. आता मी ब्रेकला थांबलोय. ते हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या पुण्याच्या घरातून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी पुण्याला आहे आणि आज मी डेली व्लॉग शूट करते. तर आज मी कुठे पुण्यात फिरायला जाणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवेन. आजचा दिवस कसा जातो ते दाखवेन. आमची ट्रिप म्हणजे जी होती खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ ताडोबापर्यंत, ती अतिशय छान झाली. त्याचेही व्लॉग्स तुम्ही पाहिलेच असतील. त्याच्यानंतर हा ब्लॉग येणार आहे. चला, बाय. आमच्या मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ या ट्रिपमध्ये आमच्या मुलाला आम्ही बरोबर घेऊन जाऊ शकलो नाही. त्याच्या परीक्षा होत्या म्हणून. सो आम्ही त्याला विचारलं की तुला कुठे जायचंय, तर त्याला आमच्या पुण्याच्या घरात जायला खूप आवडतं. सो आम्ही पुण्याच्या घरी जाऊन पुढे मग तिथेच काहीतरी एक्सप्लोर करू त्याच्या आवडीने असं ठरवलं. बघा पुढे आम्ही कुठे गेलो होते. ही 22 डिसेंबर 2025 ची सकाळ आहे आणि आता आम्ही खाली दोघं जण मॉर्निंग वॉकला चाललोय. आम्ही कुठेही असलो की बाहेर पडतोच सकाळचं चालायला. थंडीच्या दिवसात काहीतरी छानच असतं वातावरण. थंडी इथे जास्त आहे, खूपच जास्त जाणवते. पुण्यात जास्त थंडी असते. सो आता मी वॉक करतोय. इथे पण असा मोकळा स्पेस आहे, जसं आमच्या मुंबईच्या कॉम्प्लेक्सला आहे तसंच आहे. जरा निवांतपणा हवा होता. खूप सारं ड्राईव्ह करायचं नव्हतं. म्हटलं आता कुठे जायचं, तर सुजाता मस्तानीमध्ये जायचं होतं मला. तर पुण्यात नव्हतं जायचं खुद्द पुण्यात, जवळच वाकडला इथे सुजाता मस्तानी आहे, तिथे गेलो. अनुभव फारसा चांगला नाही म्हणून फारसं काही बोलत नाही त्याच्याबद्दल. आणि आधी पुनावळ्याला चितळे बंधू होतं, पण ते बंद झालं म्हणून आम्हाला वाकडला यावं लागलं. मग वाकडच्या चितळे बंधूमध्ये जाऊन आंबा बर्फी, बाकरवडी या गोष्टी आम्ही घेतच असतो. म्हणजे त्याच्याशिवाय पुण्यात गेल्यासारखं वाटत नाही, म्हणून ते घेतलं. आणि यांना पण पुढे ट्रॅव्हल म्हणजे जायचं होतं लंडनला. सो ते पण त्यांच्यासाठी गोष्टी घेत होते खाण्यासाठी, स्नॅक्स. मला पण अर्धा किलो. बास्केट एक इथे फार चांगलं आहे की आपण ती मिठाई कुठल्या डेट पर्यंत खाऊ शकतो त्याची एक्सपायरी पण तिथे मेन्शन केलेली असते. सो मला ते आवडलं. ही 23 डिसेंबर 2025 ची सकाळ आहे. 6:30 वाजले सकाळचे. सुंदर वातावरण आहे, क्लॅरिटी छान आहे. गुड मॉर्निंग. आज ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि मी इथे कशा बनवते. हॅलो, गुड मॉर्निंग. मी मग अशी कसे बनवताना तुम्हाला दाखवलं. आता ते मी पिते इथे. ही आमची टेरेस बाल्कनी आहे. टेरेस बाल्कनी यासाठी म्हणते कारण वरती आमच्या हे नाही, छत नाही, फुल ओपन आहे.
आणि आता मी तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते. सो हा असा आहे हिंजेवाडी मारुंजीचा परिसर. अजून 8 वाजले नाही आहेत. हॅलो, माझ्या गंमतीन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आज आम्ही पुण्याच्या घरातून बाहेर पडत आहोत आणि आम्ही कुठेतरी फिरायला जात आहोत. तर तुम्हाला नक्कीच समजेल की आम्ही कुठे फिरायला जातोय. चला. आणि सो आम्ही लवकर निघालो. आज पुण्याच्या बाहेर जायचं होतं. पुण्याचं ट्रॅफिक सुरू होण्याच्या आधी बाहेर पडायचं होतं आणि आम्ही चाललो आहोत आता भीमाशंकरला दर्शन घ्यायला. सो दाखवते पुणे तुम्हाला कसा रस्ता आहे ते. सकाळचे वाजलेत 7. थंडी खूप आहे. 12 डिग्री इथे आणि जाणवते पण आहे. चला आता मी तुम्हाला पुढे भेटते जेव्हा आम्ही भीमाशंकरच्या इथे पोहोचू. नाश्ता केला नाहीये, मध्ये नाश्ता पण करू आम्ही. हॅलो, वेलकम बॅक टू गंमत इन लाईफ. प्रवास सुरू आहे आमचा भीमाशंकर टेम्पलच्या दिशेने. याच्या आधी आम्ही आमच्या जो आधीचा प्रवास झाला तिथे तुम्ही पाहिलंच असेल. आम्ही घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. तिथे ते पण एक ज्योतिर्लिंगच आहे आणि आमच्या प्रवासाच्या या शेवटच्या टप्प्यात आम्ही भीमाशंकर मंदिराच्या दिशेने जात आहोत दर्शन घेण्यासाठी. ते पण एक ज्योतिर्लिंगच आहे. सो या 2 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आमचं कम्प्लीट होईल. तर चला दाखवते काय हे आहे, गर्दी आहे की नाही किंवा काही असेल तरी आम्ही दर्शन तर घेणारच आहोत. आणि आमचे पूर्ण ब्लॉग्स बघा. ह्या आधी पण ताडोबा झालं, पुन्हा शिर्डी, शेगाव, अजिंठा, वेरूळची लेणी झाली. अतिशय बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत ती अजिंठा आणि वेरूळ. त्याबद्दल मी सांगितलंच आहे. व्लॉग्स तुम्ही बघितलेच असतील त्याच्यामध्ये. सो तुम्हाला जमलं तर नक्की तिथे जाऊन या. चला बघा, रस्ता क्लिअर आहे, ट्रॅफिक नाहीये. पुण्याच्या गावांमधून जेव्हा ट्रॅव्हल करतो किंवा पुण्यात असतो तेव्हा जो मराठी रेडिओ चालू असतो ना, तो खूप हवासा वाटतो. कारण आपण म्हणजे कोकणा साईडला जातो तेव्हा मला रेडिओ तर मिळत नाही आपल्याला, कारण ते रेंजेस नसते. पण पुण्यात हे एक सुख असतं की आपल्याला मराठी रेडिओ ऐकायला मिळतो. सो ते आम्ही कधी सोडत नाही, मराठीच ऐकत असतो. सो आम्ही भीमाशंकरच्या दिशेने चाललोय आणि भीमाशंकर हे एक अभयारण्य सुद्धा आहे, तुम्हाला माहित असेल. सिनिक खूप रस्ते सिनिक आहे तिकडचे. मी काही शॉर्ट्स घेतलेत, ते टाकलेत. ओके, मध्ये मध्ये रस्त्यांचे पहा. अतिशय सुंदर असं दृश्य शेअर करते तुमच्या बरोबर.
अभयारण्याचा रस्ता मी शेअर करते. भीमाशंकर अभयारण्य. खाली व्हॅली आहे मोठी. आता मी भीमाशंकरच्या पायथ्याशी पोहोचलोय. पार्किंगला गाडी थांबवायची आणि परत तिथे ना शेअर असे शेअर टॅक्सी टाईप असतात. पर हेड 20 रुपीज. ते लोक आपल्याला इथे भीमाशंकरचे ते सोडतात टेम्पलच्या जवळ. इथे दगडी खलबत्ता घेतला मी. तिथे एक बाई विकत होती. सो तिथे निगोशिएट करा तुम्ही आणि तुमच्या प्राइस पर्यंत कदाचित त्या येतात किंवा थोडंफार कमी जास्त होऊन जात. आम्ही पण पहिल्यांदाच भीमाशंकरला. आता मी जातोय त्याच दिशेने. सो असे इथे विक्रेते आहेत. फारशी लाईन नव्हती, एवढीच लाईन आहे. आणि पुढे आपण मंदिराच्या पायथ्यापाशी जातो, तिथे मंदिराकडेच जातो. पण आम्हाला ना 3.5 तास लागले. आम्ही 3.5 तास एवढ्याच लाईन मध्ये उभं होतो आणि पुढे पुढे लाईन जातच नव्हती. मे बी खूप साऱ्या सहली होत्या आलेल्या. आय डोंट नो काही मॅनेज कसं काय मॅनेज करत होते. पण एवढा वेळ लागायला नाही पाहिजे होता. 3.5 तास म्हणजे खूप जास्त होतात. याच्यापेक्षा मोठमोठ्या लाईनी 1, 2, 2.5 तासात कम्प्लीट होतात. 2 तास फार फार तर 2 तास ठीक आहे. सो असं बरोबर मॅनेजमेंट नव्हतं त्यांचं लाईनचं, एवढं मी नक्की सांगेन. आणि फायनली आमचं भीमाशंकरचं दर्शन व्यवस्थित झालं. आणि हे तुम्हाला कळस दर्शनही देते मी माझ्या व्हिडिओ मार्फत.
आमचं दर्शन अतिशय छान झालं. आता आम्ही थोडासा नाश्ता करतो आणि मग पुढे जातो. इथे आम्ही कलाकंद ट्राय केलं आणि पेढा ट्राय केला. कलाकंद चांगलं होतं. आता आमचं भीमाशंकरचं दर्शन अतिशय सुंदर झालं. 4 तास लागले. खूप गर्दी होती, पण छान झालं दर्शन. छान झालं. आणि आता मी भीमाशंकर मंचर रोडला आहोत आणि तिथे हा असा डॅम आहे, सुंदर असा डॅम. असा घाट रस्ताच आहे, कुठला तरी घाट आहे आणि त्याच्यामध्ये हे अतिशय सुंदर असा डॅम आहे. हा जाऊ पण शकतो आपण तिथे. मी घेतो. आता आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आहोत. परत जातोय मुंबईच्या घरात. इथे ट्रॅफिक लागलंय का ते अजून कळलं नाहीये. तर पुढे जाईल ना गाडी तेव्हा सांगते मी काय झालं. आणि अर्ध्या तासाने आता आमचा ट्रॅफिक रिलीज केला एका साईडचा. घाटातच ट्रॅफिक थांबवला होता. 24 तारीख असल्यामुळे आज खूप लोक बाहेर पडली असणार सुट्ट्यांसाठी वगैरे, वेकेशन सेलिब्रेशन साठी, न्यू इयर सेलिब्रेशन साठी. आमचा जवळजवळ 20 ते 25 मिनिटं या साईडचा ट्रॅफिक त्यांनी थांबवला होता आणि एका साईडने गाड्या रिलीज झाल्या होत्या त्या साईडच्या. म्हणजे पुण्याच्या दिशेने जे जातात ना, फ्रॉम मुंबई टू पुणे, त्या दिशेने ते खूपच ट्रॅफिक आहे बघा. त्या साईडने खूप साऱ्या गाड्या आहेत त्या. आणि दरवर्षीच असतं, पण लोक पडतातच बाहेर त्यावेळेला. आता आम्ही जातो मुंबईला. एवढं ट्रॅफिक सोडून तरी पण थांबले बघितलं. हे आहे ऑपोजिट साइडचे ट्रॅफिक. शक्यतो 24 तारखेला बाहेर नाही पडायचं. तर हे असं बापरे बाप, घाटामध्ये ट्रॅफिक म्हणजे 1 नंबरलाच गाडी राहणार गिअर. खूप जणांचं असं होतं की क्लच प्लेट वगैरे जळते त्याच्यातच, भरपूर प्रॉब्लेम होतात. हे बघा असं ट्रॅफिक. एकतर तुम्ही आधीच पडा बाहेर, थोडे दिवस 4 दिवस आधी बाहेर पडलात तरी चालेल, पण 24 तारखेला बाहेर नाही पडायचं या रस्त्यावर. गाडी चालवणाऱ्यांना पण थोडासा त्रासच होतो आणि गाडीमध्ये असलेल्या माणसांना. किती तास राहणार तसंच तुम्ही. बघा केवढं आहे, हलत नाहीत गाड्या बघा. शक्यतो अवॉइड करायचं, 24th ला नाहीच पडायचं बाहेर. ऍम्ब्युलन्स वगैरे आली तर इकडे कशी काय तिला सोडवणार काय ग? ती आहे.
आता मी ब्रेकला थांबलोय ते खोपोलीच्या याला फूड प्लाझाला, खोपोलीच्या फूड प्लाझाला थांबलोय आणि ते दाखवते तुम्हाला. ख्रिसमस इव्ह आहे आज, 24th आहे. काय नजारा आहे ते. सगळीकडे लाइटिंग आहे मस्त. विथ म्युझिक. सो असा काहीसा नजारा आहे.